Hello students, in our previous lecture we saw the expression for time period of satellite in terms of density and also we have to discuss about the gravitational field. Okay, but now here today we are going to discuss about the next topic is state the Kepler's laws of planetary motion. बघा, टेट दी केप्लर्स लॉज ऑफ प्लॅनेटरी मोशन. आपण या ठिकाणी केप्लर्स लॉज ऑफ प्लॅनेटरी मोशन केप्लरच्या लॉच्या संदर्भात आपण बोलणार आहोत. ओके, परंतु त्याआधी आपण जाणून घेऊयात केप्लर्सनी जे प्लॅनेटच्या मोशनच्या संदर्भात जे लॉ मांडले होते त्याआधी आपण एक गोष्ट जाणून घेऊया की या आधीचा काळ न्यूटनचा होता. ओके, त्याच्या आधी गॅलिलिओ आणि त्यांच्या आधी केप्लर्स असा हा कार्यकाळ होता. आपण न्यूटनला गॅलिलिओला फादर ऑफ फिजिक्स असे म्हणतो. न्यूटनच्या आधी गॅलिलिओ आणि त्याच्या आधी केप्लर्स. ओके, असा हा कार्यकाळ होता. ठीक आहे, न्यूटनचा कार्यकाळ होता 4 जानेवारी 1642 म्हणजेच 4 जानेवारी 1642 मध्ये न्यूटनचा जन्म झाला. ओके, आणि 31 मार्च 1727 मध्ये त्यांचा मृत्यू झाला. ओके, गॅलिलिओचा जन्म झाला 15 फेब्रुवारी 1564 मध्ये जन्म. ओके, आणि 8 जानेवारी 1642 मध्ये मृत्यू. आणि केप्लरचा जो जन्म झाला आहे तो आहे 27 डिसेंबर. ओके, 27 डिसेंबर 1571 आणि मृत्यू आहे 15 नोव्हेंबर 1630 मध्ये मृत्यू. ओके, या ठिकाणी आपण गॅलिलिओ म्हणजे केप्लरचा जो काळ आहे तो गॅलिलिओच्या आधीचा का बरं म्हणतो आहे हे लक्षात घ्या. आपल्याला कल्पना आहे की गॅलिलिओचा जन्म 15 फेब्रुवारी 1564 ला झालेला आहे आणि मृत्यू 8 जानेवारी 1642 ला झाला आहे. आणि केप्लरचा 27 डिसेंबर 1571 म्हणजे याचा अर्थ असा होतो की गॅलिलिओच्या जन्मानंतर 1571 ला झालाय आणि मृत्यू जो झालेला आहे तो त्यावेळेला गॅलिलिओ जिवंत होते. ज्यावेळेला केप्लरचा मृत्यू झालाय त्यावेळेला गॅलिलिओ जिवंत होते. ओके, 1630. म्हणून मग आपण केप्लरचा आधीचा काळ म्हणूया या गोष्टीला, कारण की ज्यावेळेला जिवंत असताना केप्लर्स वारले होते, त्यांचा मृत्यू झाला होता. ओके, म्हणून आपण केप्लरचा आधीचा काळ, त्यानंतर गॅलिलिओ जिवंत होते, गॅलिलिओचा नंतरचा काळ आणि त्यानंतर मग न्यूटनचा काळ आपण असं म्हणूया. ठीक आहे, तर मग हे जे केप्लर्स होते या केप्लरला लहानपणापासूनच प्लॅनेट्स आणि स्टार या संदर्भात खूप आकर्षण होतं. ओके, त्यांनी टेलिस्कोपचे बरेच शोध लावलेले आहेत, बरेच टेलिस्कोप तयार केले होते आणि त्या टेलिस्कोपचा यूज करून ते स्टार आणि प्लॅनेटच्या संदर्भातला स्टडी करायचे. ओके, आणि हा स्टडी करून त्यांनी त्यांचे 3 लॉ मांडले. ठीक आहे, केप्लर्सनी काय केलं, त्यांचे 3 लॉ मांडले. तर ते 3 लॉ काय होते आपण या संदर्भात बोलूया. पहिले आधी जाणून घेऊ की आपल्याला सर्वांना कल्पना आहे की सोलार जी सिस्टीम आहे या सोलार सिस्टीम मध्ये हा एक सन आहे. ठीक आहे, या सोलार सिस्टीम मध्ये संपूर्ण प्लॅनेट्स या सन भोवती रिव्हॉल्व होत असतात, सनच्या अराउंड मध्ये रिव्हॉल्व होत असतात. ओके, ऑल दी प्लॅनेट्स रिव्हॉल्व अराउंड दी सन इन अ सोलार सिस्टीम. ओके, हे आपल्याला माहित आहे. परंतु केप्लरने काय केलं, केप्लरने काय सांगितलं की सोलार सिस्टीम मध्ये संपूर्ण प्लॅनेट्स सनच्या अराउंड मध्ये रिव्हॉल्व होत असतात, परंतु ते इलेप्टिकल ऑर्बिट मध्ये इलेप्टिकल पाथ कव्हर करत असतात, इलेप्टिकल पाथ मध्ये रिव्हॉल्व होत असतात, हे केप्लरनी सांगितलं. ओके, तर केप्लरचा फर्स्ट लॉ काय आहे बघूया. केप्लर्सनी 3 लॉ मांडले. आपण फर्स्ट लॉ बघू. केप्लर्स फर्स्ट लॉ
ऑफ मोशन. Every planets revolve around the sun in an elliptical orbit. And sun is an foci of an elliptical orbit or elliptical path. ओके, केप्लर्सनी फर्स्ट लॉ मध्ये काय सांगितलं की एव्हरी प्लॅनेट रिव्हॉल्व अराउंड द सन इन एन इलेक्ट्रिकल ऑर्बिट अँड सन इज अन फोकाय ऑफ एन इलेक्ट्रिकल ऑर्बिट. कॉन्सेप्ट समजून घ्या की जेवढे काही प्लॅनेट्स असतील हे संपूर्ण प्लॅनेट्स हे जे सन भोवती जे रिव्हॉल्व होत आहे हे एक इलेक्ट्रिकल पाथ मध्ये रिव्हॉल्व होत असतात आणि फोकाय या ठिकाणी कॉन्सेप्ट आहे. या ठिकाणी आपण म्हटलं फोकाय ऑफ एन इलेक्ट्रिकल ऑर्बिट म्हणजे काय होते बघा. जसं मी या ठिकाणी जर एक सर्कल ड्रॉ करतो आहे तर हा या ठिकाणी एकच सेंटर आहे त्याला आपण फोकस म्हणूया. ठीक आहे, या ठिकाणी एकच सेंटर आहे तर आपण याला फोकस म्हणूया. परंतु ज्या वेळेला आपण इलेक्ट्रिकल ऑर्बिटच्या संदर्भात बोलतो आहे, एक इलेक्ट्रिकल शेपच्या संदर्भात बोलतो आहे तर त्यामध्ये दोन फोकस असतात असं आपण बोलू. ठीक आहे, फोकस आणि फोकाय यामधला फरक जाणून घ्या. फोकस म्हटलं म्हणजे एक सिंग्युलर वर्ड आहे. फोकस म्हणजे सिंग्युलर फॉर्म मध्ये आहे. ओके, आणि फोकाय म्हटलं म्हणजे प्लुरल फॉर्म मध्ये आहे. ओके, ज्याप्रमाणे सर्कल मध्ये एक म्हणजे फोकस म्हणतो आहे आपण, परंतु इलेक्ट्रिकल मध्ये ज्या वेळेला दोन असतात, एक प्लुरल फॉर्म मध्ये ज्या वेळेला असतो, सिंग्युलर फॉर्म मध्ये फोकस म्हणतो आपण, प्लुरल फॉर्म मध्ये आपण त्याला फोकाय म्हणतो. ओके, फोकाय. ठीक आहे, मग हा ज्या म्हणजे या ठिकाणी सन या इथे असतो, या पोझिशनला असतो सन. ओके, बघा की हा जो या ठिकाणी इलिप्स आहे या इलिप्स मध्ये आपल्याला दोन फोकाय दिसत आहेत. हा एक आणि हा दुसरा, दोन आहे म्हणजे फोकाय आपण त्याला म्हणतो आहे. तर यामध्ये हा एक आणि हा एक दुसरा फोकाय. ठीक आहे, म्हणजे हा इलिप्टिकल ऑर्बिट मध्ये एकच तुम्हाला दिसतो आहे तो सन. ठीक आहे, तर त्याची पोझिशन ही अशी राहणार आहे या ठिकाणी, अशी पोझिशन राहणार आहे. म्हणून आपण केप्लरचा फर्स्ट लॉ काय म्हटला, एव्हरी प्लॅनेट रिव्हॉल्व अराउंड द सन इन एन इलेक्ट्रिकल ऑर्बिट अँड सन इज फोकाय ऑफ एन इलेक्ट्रिकल ऑर्बिट. ओके, सन इज एन फोकाय ऑफ एन इलेक्ट्रिकल ऑर्बिट. ओके, हा केप्लरचा फर्स्ट लॉ होता. केप्लरच्या सेकंड लॉ बद्दल बोलूया. केप्लर्स सेकंड लॉ. Kepler's second law of motion. बघा the radius vector draw from sun to planet sweep out equal area and equal interval of time. That is aerial velocity. ओके, लक्षात घ्या काय कन्सेप्ट आहे हा. बघा आपल्याकडे आपण बघा या ठिकाणी सन आहे आणि सनच्या इलेक्ट्रिकल ऑर्बिट मध्ये संपूर्ण प्लॅनेट्स रिव्हॉल्व होत आहे. ओके, हा सन आहे. सन इज अ फोकस ऑफ एन एलिप्स. ओके, किंवा फोकाय ऑफ एन एलिप्स. ठीक आहे,
तर सनच्या इलेप्टिकल ऑर्बिट मध्ये संपूर्ण प्लॅनेट्स रिव्हॉल्व्ह होत आहेत. ठीक आहे. मग काय होत आहे की आपण कन्सिडर करूया की या ठिकाणी एक प्लॅनेट आहे, या ठिकाणी हा प्लॅनेट आहे. तर या सन पासून या प्लॅनेट पर्यंत एक आपण व्हेक्टर ड्रॉ करतो आहे. याला आपण पोझिशन वेक्टर म्हणत असतो. हे मॅथमॅटिकल मेथड या चॅप्टर मध्ये आपण लर्न केलेलं आहे. पोझिशन वेक्टर म्हणजेच काय म्हणत असतो आपण, द वेक्टर विच शोज द पोझिशन ऑफ पार्टिकल्स ऑन द सर्कम्फरन्स ऑफ सर्कल. मग आपण या ठिकाणी पोझिशन वेक्टर काय म्हणतो, तो काय म्हटलं होतं, मॅथमॅटिकल मेथड या चॅप्टर मध्ये आपण हे लर्न केलेलं आहे. पोझिशन वेक्टरला आपण कसं डिफाइन करतो की एक बघा, एक सर्कल आहे, सर्कलला हा सेंटर आहे आणि या पार्टिकल्स या सर्कल मध्ये फिरत आहेत. या पार्टिकलची पोझिशन जो शो करतो, तर जो वेक्टर या पार्टिकलची पोझिशन शो करतो त्याला आपण पोझिशन वेक्टर म्हणतो. द वेक्टर विच इज ड्रॉन फ्रॉम द सेंटर ऑफ द सर्कल to the position of particles on the circumference of circle. Now that's called as position vector. Okay, या ठिकाणी सुद्धा तसंच आहे. आपण याला पोझिशन वेक्टर म्हणत आहोत कारण की नाव दॅट वेक्टर इट इज ड्रॉन फ्रॉम द सन टू द प्लॅनेट मीन्स व्हॉट हियर. नाव दॅट पोझिशन वेक्टर इट शोज द पोझिशन ऑफ प्लॅनेट. ओके, हा पोझिशन प्लॅनेटची पोझिशन शो करत आहे म्हणून आपण याला पोझिशन वेक्टर म्हटलेलं आहे. ठीक आहे. तर मग या ठिकाणी काय होणार आहे की हा प्लॅनेट त्याची पोझिशन चेंज करेल. हा प्लॅनेट या ठिकाणी येईल काही विशिष्ट वेळेनंतर. मग त्याला जो टाइम लागतो आहे आपण त्याला टी नॉट असं म्हणू. ठीक आहे. या ठिकाणी एक टाइम लागतो आहे, त्याला आपण टी नॉट इतका टाइम लागतो आहे असं कन्सिडर करूया. तर मग या ठिकाणी ज्या वेळेला प्लॅनेट स्वतःची पोझिशन चेंज करेल त्याच बरोबर पोझिशन वेक्टर सुद्धा काय होईल, यासोबतच मूव्ह होईल. ठीक आहे. मग हा आला इथं पोझिशन वेक्टर. मग या हा प्लॅनेटनी या ठिकाणावरून पोझिशन इथून म्हणजे आपण त्याला म्हणू पोझिशन P1 टू पोझिशन P2. ओके. तर मग या ठिकाणी जो हा पोझिशन वेक्टर होता तो सुद्धा पोझिशन वेक्टर यासोबतच मूव्ह होतो आहे असं आपण कन्सिडर करत आहोत. आणि या ठिकाणी जो एरिया जो स्ट्रिप झालेला आहे त्या एरियाला A1 हा एरिया आपण नाव दिलं. ठीक आहे. काही काळानंतर काही वेळेनंतर आपल्या जवळ सपोज हा प्लॅनेट इथे आलेला आहे, हा प्लॅनेट तोच प्लॅनेट इथे आलेला आहे. ठीक आहे. आणि जितका एरिया याने जितका टाइम या ठिकाणी याने घेतला आहे तितक्याच टाइम मध्ये आपण जर पाहिलं की हा एक P3 ही पोझिशन आहे, P3 या पोझिशन वरती प्लॅनेट्स आहे. तर तितक्याच टाइम मध्ये हा प्लॅनेट इथं आलेला आहे. म्हणजे तितकाच टाइम, जितक्या टाइम मध्ये हा प्लॅनेट P1 पासून P2 अंतरावरती गेला होता तितकाच टाइम म्हणजे टी नॉट आपण घेतो आहे. हा P3 या पासून P4 या पोझिशन वर गेलेला आहे. म्हणजे या ठिकाणी इथं पोझिशन वेक्टर जो आहे हा असा होता. तर याने जो एरिया जो स्वीप केलेला आहे त्या एरियाला आपण A2 म्हणतो. त्या एरियाला आपण काय म्हणत आहोत, A2 म्हणत आहोत. तर केप्लर्सनी त्यांच्या सेकंड लॉ मध्ये काय सांगितलं हे लक्षात घ्या. केप्लर्स म्हणतो आहे की सारख्या टाइम मध्ये त्या प्लॅनेट्सनी जे काही डिस्टन्स कव्हर केलेला आहे त्यामुळे जो एरिया स्वीप झालेला आहे तर या ठिकाणी तेवढ्याच टाइम पिरियड मध्ये ज्या वेळेला या इलिप्स मध्ये प्लॅनेट्स या साइडला आल्यानंतर जो एरिया स्वीप केलेला आहे तो एरिया सारखा असतो. म्हणजेच A1 इज इक्वल टू A2. ओके. जसं पुन्हा आपण या ठिकाणी बोलूया की आपण या ठिकाणी म्हणतो आहे की हा सपोज सन आहे आणि पुन्हा तो प्लॅनेट या ठिकाणी आलेला असेल. ठीक आहे. म्हणजे या ठिकाणी या प्लॅनेटला इथून इथपर्यंत जाण्यासाठी जो इथे टी नॉट इथे टी नॉट तेवढाच टाइम पिरियड आपण घेत आहोत टी नॉट. ठीक आहे. म्हणजे याने इतका एरिया स्वीप केलेला आहे. तर हा जो एरिया जर सपोज याला आपण नाव देतो आहोत A3 तर जेवढ्या एवढ्या वेळेमध्ये याने हा इतका एरिया स्वीप केला होता इथे सुद्धा तितकाच एरिया स्वीप केलेला असेल आणि इथे सुद्धा इतकाच एरिया स्वीप केला असेल तितक्याच टाइम पिरियड मध्ये. म्हणजेच A1 इज इक्वल टू A2 इज इक्वल टू A3 असं आहे केप्लर्स सेकंड लॉ. आणि केप्लर्स सेकंड लॉ मध्ये आपण काय म्हटलं, द रेडियस वेक्टर ड्रॉ फ्रॉम द सन टू द प्लॅनेट
स्वीप आउट इक्वल एरिया आणि इक्वल इंटरवल ऑफ टाइम, सारख्या टाइम मध्ये तो तितकाच एरिया कव्हर करतो. ओके, आपण त्याला एरियल व्हेलॉसिटी सुद्धा म्हणू शकतो. ओके, डिस्टन्स विथ रेस्पेक्टिव्ह टाइम, डिस्टन्स कवर्ड विथ रेस्पेक्टिव्ह टाइम. ठीक आहे. तर हा याचा म्हणजे हा केपलरचा सेकंड लॉ होता. बघूया केपलर्स थर्ड लॉ. केपलर्सनी थर्ड लॉ मध्ये काय मांडलं. ठीक आहे. हे सर्व प्लॅनेटरी लॉ ऑफ मोशन आहे. ओके, केपलर्स फर्स्ट लॉ, प्लॅनेटरी फर्स्ट लॉ, केपलर्स सेकंड लॉ, केपलर्स थर्ड लॉ. तर थर्ड लॉ बद्दल आपण बघूया काय म्हटलं आहे. बघा केपलर्स थर्ड लॉ काय होता. दी स्क्वेअर ऑफ पिरियड ऑफ revolution of planets, square of period of revolution of planet around the sun is directly proportional to semi major axis. ओके, हा केपलरचा थर्ड लॉ होता. मीन्स व्हॉट हियर, टी स्क्वेअर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू ए क्यूब. ओके, कोणत्या बुक मध्ये आर घेतला असेल, आर क्यूब. ओके, हा काय कन्सेप्ट आहे तुम्हाला सांगतो, लक्षात घ्या. बघा केपलर्स थर्ड लॉ यासाठी आपल्याला जाणून घ्यावं लागेल की मेजर ऍक्सिस मायनर ऍक्सिस काय असते. ठीक आहे. मग आपल्याला या केपलर्स थर्ड लॉ मध्ये आपण जे म्हटलेलं आहे की द स्क्वेअर ऑफ पिरियड ऑफ रिव्होल्यूशन ऑफ प्लॅनेट अराउंड द सन इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू सेमी मेजर ऍक्सिस. मीन्स व्हॉट हियर, टी स्क्वेअर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू ए क्यूब. जर आपण त्याला ए जर म्हणतो आहे तर ए क्यूब, किंवा कुठल्या बुक मध्ये तुम्हाला कुठल्या वेगळ्या बुक मध्ये टी स्क्वेअर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू आर क्यूब दिलेलं असेल. आधी हे काय आहे जाणून घेऊ. तर बघा यासाठी आपल्याला पाहावं लागेल या ठिकाणी की हा सन आहे, सोलार सिस्टीम मध्ये हा सन आहे आणि हा सन भोवती म्हणजेच इलेक्ट्रिकल ऑर्बिट मध्ये सर्व प्लॅनेट रिव्हॉल्व होत आहेत. ठीक आहे. तर यामध्ये जी हे लाईन गेलेली आहे याला मेजर ऍक्सिस म्हणतात. ठीक आहे. आपल्याला हे यामध्ये डायरेक्टली प्रोपोर्शनल टू सेमी मेजर ऍक्सिस काय कन्सेप्ट आहे हे जाणून घ्यायचं आहे. त्यासाठी आपण आधी मेजर ऍक्सिस काय असते, मायनर ऍक्सिस काय असते आणि मग सेमी मेजर ऍक्सिस काय कन्सेप्ट आहे. तर ही एक मेजर ऍक्सिस असते, याला मेजर ऍक्सिस म्हणतात. या इलिप्स मध्ये जी आपण हे लाईन ड्रॉ करत आहोत याला मेजर ऍक्सिस म्हणतात. आणि बघा ही जी एक लाईन आपण ड्रॉ करतो आहे याला मायनर ऍक्सिस म्हणतात. ठीक आहे. ही मायनर ऍक्सिस झालेली आहे. तर आपण या मेजर ऍक्सिसला हे एवढं जे डिस्टन्स दिसत आहे याला सपोज ए नी डिनोट केलं, ए नी डिनोट करत आहोत. म्हणजे ही मेजर ऍक्सिस आणि ही त्याची हाफ म्हणजे सेमी मेजर ऍक्सिस. ओके, सेमी याला जर आपण ए ने डिनोट करत आहोत, मेजर ऍक्सिस ची हाफ सेमी मेजर, मायनर ऍक्सिस ची हाफ सेमी मायनर. ठीक आहे. याला जर सपोज आपण बी ने डिनोट करत आहोत तर मग मायनर ऍक्सिस कुठली झाली, सेमी मायनर ऍक्सिस बी झालेली आहे. ठीक आहे. आणि ही मेजर सेमी मेजर झाली ए. जर आपण याला आर ने डिनोट करत आहोत तर मग ती आर झाली. तर मेजर किती झाली, ए प्लस ए म्हणजे मेजर. सेमी म्हटलं म्हणजे फक्त ए. ठीक आहे. सेमी मेजर म्हणजे फक्त ए. सेमी मायनर म्हटलं म्हणजे फक्त बी. पूर्ण मायनर म्हटलं म्हणजे बी प्लस बी. ओके. तर बघा आणि ही झाली ए. ठीक आहे. तर मग तुम्हाला या ठिकाणी काय म्हटलेलं आहे, the square of period of revolution of planets around the sun is directly proportional to semi major axis. ओके. या ठिकाणी प्लॅनेट आहे. हा प्लॅनेटला संपूर्ण एक रिव्हॉल्यूशन कंप्लीट करण्यासाठी जितका टाइम लागतो आहे आपण त्याला टाइम पिरियड म्हणतो, त्याचा स्क्वेअर. ओके. टाइम टेकन बाय
planet to complete the revolution called as time period of that planet. ओके, अर्थच्या संदर्भात जर आपण बोलत आहोत तर आपल्याला कल्पना आहे की अर्थला एक रिव्होल्यूशन कंप्लीट करण्यासाठी, एक रिव्होल्यूशन कंप्लीट करण्यासाठी 1 इयर लागते, 365 डेज. ओके, आणि वेगवेगळ्या प्लॅनेटसाठी वेगवेगळा टाइम पिरियड ठरलेला आहे. ठीक आहे, तर आपण अर्थच्या संदर्भात या ठिकाणी बोलत होतो. तर मग हा झाला टाइम पिरियड आणि त्याचा स्क्वेअर आणि सेमी मेजर ऍक्सिस, ही मेजर ऍक्सिसची सेमी मेजर, म्हणजे आपण सेमी मेजर ऍक्सिस म्हणतो आहे, त्याचा क्यूब म्हणजे आर क्यूब. टी स्क्वेअर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू आर क्यूब. देयरफॉर टी स्क्वेअर इज इक्वल टू प्रोपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट मीन्स व्हॉट हियर वी हैव टू टेक के आर क्यूब. ओके, के काय आहे? हा प्रोपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट आहे. ठीक आहे, हा के इज द प्रोपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट. देयरफॉर के इज इक्वल टू कॉन्स्टंट फॉर प्लॅनेट, कॉन्स्टंट फॉर प्लॅनेट. ओके, तर हे केपलरचे 3 लॉ होते. फर्स्ट लॉ काय होता? एव्हरी प्लॅनेट्स रिव्हॉल्व अराउंड द सन इन एन इलेप्टिकल ऑर्बिट अँड सन इज एन फोकाय ऑफ एन इलेप्टिकल ऑर्बिट. सेकंड लॉ होता रेडियस वेक्टर ड्रॉन फ्रॉम द सन टू द प्लॅनेट्स स्वीप आउट इक्वल एरिया अँड इक्वल इंटरवल ऑफ टाइम. इथून जो वेक्टर आपण ड्रॉ केलेला आहे त्याला आपण रेडियस वेक्टर म्हणतो आहे, त्याला पोझिशन वेक्टर म्हणतो आहे. तसा तो जितका टाइम घेईल प्लॅनेट्स या ठिकाणावरून या ठिकाणी जाण्यासाठी, तो जितका एरिया कव्हर करेल, ओके, तितकाच एरिया तो प्लॅनेट्स या पोझिशन पासून या पोझिशन मध्ये जाण्यासाठी सुद्धा तितक्या टाइम मध्ये तो तितकाच एरिया कव्हर करेल. याला म्हणतात केपलरचा सेकंड लॉ. आणि केपलरने त्याच्या थर्ड लॉ मध्ये सांगितलं स्क्वेअर ऑफ पिरियड ऑफ रिव्हॉल्यूशन ऑफ प्लॅनेट इज डायरेक्ट अराउंड द सन इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द सेमी मेजर ऍक्सिस, डायरेक्टली प्रोपोर्शनल टू क्यूब ऑफ सेमी मेजर ऍक्सिस. सॉरी, क्यूब ऑफ, ओके, क्यूब ऑफ सेमी मेजर ऍक्सिस. ठीक आहे, क्यूब ऑफ सेमी मेजर ऍक्सिस. मी म्हणताना क्यूबच म्हटलं असेल पण लिहिताना या ठिकाणी क्यूब सुटलेला आहे. ठीक आहे, क्यूब ऑफ सेमी मेजर ऍक्सिस, सेमी मेजर ऍक्सिस. ओके, तर चला बघू पुढे. तर बघा या ठिकाणी एरियल व्हेलॉसिटी म्हणजे काय म्हणतो आपण? एरिया कव्हर्ड, एरिया कव्हर्ड पर युनिट टाइम, पर युनिट टाइम. ठीक आहे, म्हणजे याला एरियल व्हेलॉसिटी. तर चला ठीक आहे, आपण नेक्स्ट बघूया. डिफाइन द टर्म ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल. Is it scalar or vector? Give the units and dimension of gravitational potential. Okay, तर gravitational potential काय कन्सेप्ट आहे? ती स्केलर क्वांटिटी आहे की वेक्टर क्वांटिटी आहे? त्याचा एसआय युनिट्स काय आहे आणि डायमेन्शन काय आहे या संदर्भात बघूया. Gravitational potential means what here? The gravitational potential at a point is defined as the amount of work done in bringing the unit mass from infinity to that point in the gravitational field against the gravitational force. ओके, किंवा याला आपण सरळ सरळ म्हणूया ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल मीन्स व्हॉट? वर्क डन पर युनिट मास. ओके, वर्क डन पर युनिट मास कॉल्ड एज पोटेन्शियल. V इज इक्वल टू वर्क पर युनिट मास. ओके, वर्क पर युनिट मास. ठीक आहे, तर या ठिकाणी आपण एसआय युनिट कसं घेणार आहोत? याचा एसआय युनिट वर्क जूल, मास किलोग्राम, जूल पर किलोग्राम. ओके, तर याचा एसआय युनिट काय होईल? जूल पर किलोग्राम. आणि त्याचा सीजीएस युनिट काय होईल? अर्ग पर ग्राम, अर्ग पर ग्राम. बघा, याचा एसआय युनिट झाला, याचा सीजीएस युनिट झाला. आणि या ठिकाणी तुम्हाला विचारलाय डिफाइन द टर्म ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियलला तुम्हाला डिफाइन करायचं आहे. ती स्केलर क्वांटिटी आहे की वेक्टर क्वांटिटी आहे? ही स्केलर क्वांटिटी आहे. ठीक आहे, इट इज अ स्केलर क्वांटिटी, इट इज स्केलर क्वांटिटी. ठीक आहे, याचं डायमेन्शन कसं लिहिणार आहात तुम्ही? डायमेन्शन कळायला मी तुम्हाला शिकवलेला आहे. युनिट्स अँड मेजरमेंट जो चॅप्टर आहे, युनिट्स अँड मेजरमेंट चॅप्टर मध्ये तुम्हाला शिकवलेला आहे. तर त्याचा डायमेन्शन कसं निघेल त्याच पद्धतीने कळायचं आहे ज्या पद्धतीने मी तुम्हाला शिकवलेलं आहे. 2 इन लेंथ, 0 इन मास, -2 इन टाइम, हे त्याचं डायमेन्शन निघेल. ओके, त्याचं डायमेन्शन झालेलं आहे. तर चला आपण या ठिकाणी थांबूया.